बऱ्याचशा कपल्सचा एक कॉमन प्रश्न आहे की मुलांमध्ये अंतर किती ठेवायचं. बघा काय होतं, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जे गर्भाशय आहे हे सुरुवातीला तर एकदम छोटं असतं, अगदी कोंबडीच्या अंड्या एवढं. पण जसा जसा गर्भाशयातला गर्भ वाढतो तसं तसं गर्भाशय सुद्धा वाढत जातं, अगदी पूर्ण पोटाला त्याचा घेरा जातो. पण डिलिव्हरी झाली म्हणजेच गर्भाशयातलं बाळ, त्याचा प्लासेंटा, गर्भाशयातलं पाणी हे सगळं बाहेर जातं. पण गर्भाशय एकदम नॉर्मल कंडिशनला लगेच येत नाही. याला नॉर्मल कंडिशनला येण्यासाठी 7-8 हप्त्याचा वेळ जातो. आणि त्यानंतर सुद्धा स्त्रियांना 8 ते 9 महिने पिरियड्स येत नाही, कारण लॅक्टेशन सुरू असतं. पण डिलिव्हरी नंतर स्त्रियांना खूप अशक्तपणा आलेला असतो, कारण त्यांची पूर्ण ऊर्जा प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये खर्च होते, कारण रक्तस्राव सुद्धा खूप होतो आणि स्त्रियांना ऊर्जा पण खूप खर्च करावी लागते. त्यामुळेच गर्भवती स्त्रियांना डिलिव्हरी नंतर रिकव्हर होण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 वर्षाचं अंतर लागतं. आणि सर्वच डॉक्टर, जवळपास सर्वच आई वडिलांना रिकमेंड करतात की लहान बाळाला कमीत कमी 2 ते 2.5 वर्षाचं होईपर्यंत त्याला अंगावरचं दूध पाजा, म्हणजे त्याची मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक वाढ व्यवस्थित होते. त्यानंतरच दुसऱ्या प्रेग्नन्सीचा प्लॅन करा. म्हणजेच तुम्हाला दुसरी प्रेग्नन्सी ठेवायची असेल तर कमीत कमी पहिल्या बाळामध्ये आणि दुसऱ्या बाळामध्ये कमीत कमी 3 वर्षाचं अंतर ठेवणं योग्य आहे. त्यामुळे पहिल्या बाळावर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होत नाही आणि दुसऱ्या बाळावर सुद्धा वाईट परिणाम होत नाही. त्याचबरोबर आईला सुद्धा 2-2 लेकरं सांभाळणं थोडं कठीण जातं. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये कमीत कमी 3 ते 4 वर्षाचं अंतर ठेवणं योग्य आहे. आणि असं केल्याने पहिलं बाळ सुद्धा चांगलं सुदृढ बनतं आणि दुसरं बाळ सुद्धा सुदृढच बनतं. तेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये कमीत कमी 3 वर्षाचं अंतर ठेवा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा.